भिकू, अरे ए भिकू, अरे सगळी तयारी झाली का रे बाबा? हो मालक, झाली. ऐ शाबास. ती माव्याची बर्फी घेऊन आलास का रे? विसरलो मालक. अरे वेंधळा आहेस. अरे आपला राजू आता केव्हाही येईल. जा 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 जा. ती माव्याची बर्फी घेऊन ये जा. जातो मालक. हा जा. हा. राजू आला. राजू, अरे ये अरे ये. नमस्कार करतो सर. आयुष्यमान भव. अरे कसा आहेस तू? मी मजेत आहे सर, मजेत आहे. हा माझा मुलगा ऋषी. ऋषी, कसा आहेस रे? आणि ऋषी हे माझे शाळेतले सर बरं का. हे अगदी तुझ्यासारखा दिसतो. लहानपणी तू असाच होतास बरं का. ये. काय म्हणते तुझी अमेरिका? चाललंय व्यवस्थित. आणखीन काय काय नवीन? तुमच्या आशीर्वादाने सगळं ठीक आहे सर. सर तुमची खूप आठवण येते हो तिकडे. मी तर याला नेहमी सांगतो तुमच्याकडून खूप काही शिकलो आम्ही. अरे मास्तरांचं शेवटी कर्तव्य असतं रे मुलांना घडवणं. अरे ये रे, बैस ऋषी. तुझं घर आहे बरं का रे? सर तुम्ही बसा. हो बसतो. चिकू आणायला सांगितलंय बरं का रे? कशाला सर. बरं मला सांग, घरी कसे आहेत सगळे? छान आहेत सर. सुमी येते ऑस्ट्रेलियाहून पुढच्या आठवड्यात. बर, कधी आलास भारतात? मागच्याच आठवड्यात आलो सर. अरे चोरा, म्हणजे एक आठवडा झाल्यानंतर इकडे येतोयस होय? हा बरोबर रे, तू मोठा इंजिनियर ना बाबा. या गरीब मास्तरची आठवण कशी येणार? काय म्हणताय सर? अहो खरंच वेळ नाहीये माझ्याकडे. आता आलोय म्हटल्यावर 2 दिवस तरी सासरी जायलाच पाहिजे की नाही? हो. न जाऊन सांगतोय कोणाला. पण खरं सांगतो सर, आल्यापासून पाहतोय आपलं डहाणू एवढं बदललंय. मला तर वाटलं मी चुकून दुसऱ्या गावात आलो की काय. हा म्हणजे बघा ना, पक्के रस्ते काय, नदीवरती धरण काय, शाळा काय, सगळं बघून खूप आनंद झाला मला. पण सर हे सगळं या पॉवर प्लांट मुळे गावाचं नशीब बदललं, फळफळलं. हा आई म्हणाली होती खरी फोनवर रिलायन्स पॉवर प्लांट बद्दल. सर किती वर्ष झाली? 13 वर्ष झाली असावीत. ओके सर, खरं सांगतो म्हणजे आपलं डहाणू एवढं बदलेल असं स्वप्नात सुद्धा मला वाटलं नव्हतं. सर हा बदल, ही प्रगती म्हणा, गावचं गाव पण हरवलं असेल ना? म्हणजे नाही, येताना मला असं सहज आठवलं, शाळेत असताना आम्ही त्या पुरोहिताच्या बागेमध्ये चिकू चोरायला जायचो. आणि तो पुरोहित स्वतःच असं वाढलेलं पोट सावरत आमच्या मागे धावायचा. हे तुला मी सुद्धा फटकावला होता. असा विसरेन सर. पण सर एक आहे, येताना पाहत होतो हा प्लांट आला असला तरी शेतीवर काहीच परिणाम झालेला नाही हो. अजब आहे. माझाही आधी गैरसमज झाला होता की हा रिलायन्सचा पॉवर प्लांट आलाय त्यामुळे गावचं अस्तित्व नष्ट होईल. पण सुदैवानं काही घडलं नाही. सर आपण सुद्धा जाऊया तो रिलायन्स पॉवर प्लांट पाहायला. अहो मी सुद्धा अमेरिकेमध्ये पॉवर प्लांट इंजिनियरच आहे. काय सांगतोयस? हो, म्हणूनच लगेच माझ्यातला हा इंजिनियर कसा खडबडून जागा झालाय. बघूया तरी काय टेक्नॉलॉजी वापरली तिकडे ते. आता जाऊया. चल आता जाऊ. जायचं ऋषी आपण पॉवर प्लांट पाहायला? हो पापा. गुड. चला चला. आलायस तर मित्रांना भेटून जा. मालक चिकू घ्या. अरे चिकू घेऊन आला. ए आपल्या बागेतल्या चिकू बरं का रे? घे ऋषी. घे. वा सर, अहो अगदी तशीच गोड मधुर चव आहे पूर्वीसारखी. आहे ना? आहे. हे पहिलं उदाहरण आहे. आणखीन तुला बघायचंय. ही सुरुवात आहे रे. चल. हे रिलायन्स पॉवर प्लांटचं अच्छा मुख्य प्रवेशद्वार. चल ये. नमस्ते मास्तर. नमस्कार. आता आपण हेल्मेट घेऊया. थँक्यू. चला. कसा रस्ता बघ, कसा भव्य. हा किती सुंदर आहे.
जस्ट ब्युटिफुल सर. म्हणाल तुला. खरंच छान आहे सगळं. सर, हा पॉवर प्लांट कमी आणि बगीचा जास्त वाटतो. एक्सलंट, ब्युटिफुल सर. मला आठवत आहे फार पूर्वी इथे पडीक जमीन होती. हा. आम्ही मुलं इथे येऊन क्रिकेट खेळायचो. मलाही आठवत आहे. खरं तर ना सर, माझा विश्वासच बसत नाहीये. अहो हे इथे असं सगळं हे हिरवंगार, कांट बिलीव्ह इट. अरे हे सगळं इथल्या कर्मचाऱ्यांनी केलं बरं का. हा? हो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावली, फुलं लावली आणि ही हिरवळही लावली. काय सांगताय काय? हो, या माळ रानावर त्यांनी नंदनवन फुलवलं अक्षरशः. अहो काया पालटच केला म्हणायचा या भूमीचा. सर, इतक्या विविध प्रकारचे चिकू कसे काय हो इकडे? अरे वेगवेगळ्या जातीचे आहेत, अनेक प्रकारच्या जाती आहेत. शेवटी काय रे, झाडावर तुम्ही जेवढं प्रेम कराल तेवढं झाड तुम्हाला देणार. शाळेत शिकवलं होतं आम्हाला हे. आठवत आहे ना तुला? पप्पा पप्पा इतके छोटे झाडाला पण चिकू लागले. अरे ते झाड आहे ना, ते फक्त 2 वर्षाचं आहे, पण म्हणजे तुझ्यापेक्षाही ते लहान आहे नाही का, पण त्याला चिकू लागले ना. ही समुद्राकाठची 1.25 ते 1.5 कोटी खारफुटीची झाडं लावली. त्यामुळे कसं, म्हणजे समुद्राच्या भरतीचं पाणी किनाऱ्यावर यायचं, जमीन खारट व्हायची, जमिनीचं नुकसान व्हायचं, झीज व्हायची. ती खारफुटीच्या झाडामुळे झीज थांबली. बर. महाकाय लाटांमुळं शेत जमिनीचं नुकसान व्हायचं, त्याचंही संरक्षण झालं. पर्यावरणाच्या विकासालाही हातभार लागला. बरोबर बोललात सर. चल आता पुढे बघूया. ये. सर, आपण आता मुख्य प्लांट मध्ये चाललोय, तेव्हा हेल्मेट घालणं आवश्यक आहे. ऋषी, तू पण घाल. ओके. चला. पप्पा पप्पा ही उंच बिल्डिंग कुठली? अरे बाबा, ती बिल्डिंग नाहीये, त्याला चिमणी म्हणतात. चिमणी. तुला माहितीये का चिमणी म्हणजे काय? सांगतो थांब. हे बघ, रिलायन्स पॉवर प्लांट मधून जो धूर बाहेर पडतो की नाही, तो असा उंच आकाशात निघून जावा, त्याचा गावातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ही चिमणी बांधलेली आहे. सर, या चिमणीची साधारण उंची किती आहे हो, माहितीये तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे ही चिमणी साधारण 275 मीटर उंच आहे. अरे वा. आशियातील सगळ्यात उंच चिमणी बरं का. हा. हो, म्हणजे अरे इतकी वर्ष आपल्या डहाणूचं नाव नुसतं नकाशात होतं, पण या प्लांट मुळे आपल्या डहाणूचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलंय. अरे वा, ऐकलंस का? माय गॉड, वाव, जस्ट ग्रेट सर, रिअली ग्रेट. सर, हे तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर आहे आणि हे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन युनिट. अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे सर. पण सर, हे सगळं भारतात सुद्धा वापरतात? तुला माहित आहे? सर, माहितीये म्हणजे काय? अहो, मी सुद्धा पॉवर प्लांट मध्येच इंजिनियर आहे ना. अरे हो. ही तर उत्तम प्रकारची टेक्नॉलॉजी समजली जाते. अमेरिकेत तर वरच्या दर्जाच्या प्लांट्स मध्येही वापरली जाते. बरं ऋषी, तुझ्यासाठी हा बॉयलर दिसतोय, त्यात जमा होणारी राख बाहेर पडू नये म्हणून इथे गोळा करून गाळली जाते. आणि ही चिमणी दिसते, त्याच्यातून जो धूर बाहेर पडतो ना, त्यातून सल्फर बाहेर पडू नये म्हणून या मशीनचा वापर करतात. कळलं का? टीव्ही वर बघितलं होतं की सल्फरमुळे ऍसिड रेन होतं, बरोबर ना पप्पा? अगदी बरोबर आहे. पण या मशीनमुळे ते सगळं थांबवता येतं आणि शेतीवरती, दैनंदिन जीवनावरती याचा अजिबात परिणाम होत नाही. तरी सुद्धा सर, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. हे सगळं तंत्रज्ञान इथे भारतात वापरलं जातं. अरे अजून बरंच आहे. चल. हो, चला ना सर. चल ऋषी. हो, चला चला. सर, जरा सांभाळू ना. हो हो, काळजी घे. ऋषी, सावकाश हा. ये, ऋषी.
अरे सर एक मिनिट हा. ऋषी, अरे काय हे, तुला किती वेळा सांगायचं हात सोडून जाऊ नकोस म्हणून. सॉरी पप्पा. काय सॉरी? पप्पा ती रिव्हर आहे. नाही 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 नाही. त्याला म्हणतात कुलिंग चॅनेल. म्हणजे बघा, इथे वीज तयार होत असताना पाणी खूप गरम होतं आणि ते पाणी समुद्रात सोडण्यापूर्वी थंड करावं लागतं. हे पाणी समुद्रात जाईपर्यंत बराच वेळ लागतो आणि त्या वेळात हे पाणी थंड होतं. म्हणजे बघ, आपण चहा थंड करण्यासाठी म्हशीत ओततो की नाही, कारण त्यामुळे तो थंड होतो. अगदी तसंच आहे. आणि मुख्य म्हणजे सर, यामुळे समुद्रातले मासे सुरक्षित राहतात. केसकर साहेब, अरे वा गुरुजी, नमस्कार. कसं काय येणं केलं? सांगतो. म्हणजे हा माझा विद्यार्थी राजू. हॅलो. हॅलो. आणि बर का राजू, हे इथले डायरेक्टर केसकर साहेब. हा याचा मुलगा ऋषी. अरे वा, गुड बॉय. हा माझा विद्यार्थी इंजिनियर आहे. अच्छा. अमेरिकेमध्ये पॉवर प्लांटचा इंजिनियर आहे. खूपच छान. हा, म्हटलं त्याचं एक क्षेत्र आहे, तेव्हा त्याला दाखव आपली इथं प्रगती काय झाली आहे. म्हणून त्याला इथे घेऊन आलो. वा इंजिनियर साहेब, मग कसा काय वाटला आमचा प्लांट आणि आमचं तंत्रज्ञान? छान आहे. हम्म. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर चालवल्या जाणाऱ्या या प्लांटचं हे आदर्श उदाहरणच म्हणायला पाहिजे. एक छोटासा प्रश्न आहे, विचारू? विचारा, अजिबात संकोच करू नका. थँक्यू. हं. मला फक्त इतकंच विचारायचं आहे की या तुमच्या प्लांटमध्ये रोज हं. जी काही राख गोळा होते त्या राखेचं मला वाटलंच हा प्रश्न तुम्ही विचारणार, कारण हो भरपूर जण हा प्रश्न विचारतात. विचारणारच. जर ही राख तयार होते तर साहजिकच विचारणार. बरोबर आहे. याही प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. ये बेटा. प्लीज या सर. चला चला. हा राखेचा प्रश्न जुनाट पद्धतीच्या पॉवर प्लांटमध्ये यायचा, हम्म. पण आता आम्ही 21व्या शतकातलं आधुनिक तंत्रज्ञान वापरतो, कारण आम्ही रिलायन्स आहोत. अच्छा, आम्ही काय करतो की इम्पोर्टेड कोळसा वापरतो, ज्यामुळे अत्यंत कमीत कमी राख निर्माण होते. आम्हाला माहिती आहे की ही राख नष्ट केली नाही, तिची विल्हेवाट लावली नाही तर निसर्गाचा पूर्णपणे समतोल बिघडू शकतो. त्यामुळे आम्ही काय करतो की काही राख इथे बांधकामाच्या विटा बनवण्यासाठी वापरतो आणि बाकीचा शेतीसाठी उपयोग केला जातो. ही राख जमिनीत मिसळली तर जमिनीचा कस वाढतो. तसंच जमिनीत भराव टाकण्यासाठी आणि रस्ते बांधणीसाठी तिचा उपयोग होतो. आमचा हाच प्रयत्न आहे की प्लांटमध्ये तयार होणाऱ्या राखेचा 100% वापर व्हावा. चला. हो. हे आहे टर्बाईन. इथे वीज निर्माण होते. ओ, आणि ही आहे आमची अद्ययावत कंट्रोल रूम. या, हे आमचं ऑफिस. या. हा भारतातला सर्वोत्कृष्ट थर्मल पॉवर प्लांट आहे आणि इथूनच सर्वत्र वीज पुरवली जाते. आणि आमचा प्रयत्न पप्पा पप्पा, इथे मोठाला पण बक्षीस देतात. म्हणजे काय? मग हे मेडल्स, ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स कोणाचे आहेत? अच्छा अच्छा, ही होय. अरे बाबा, यांच्या कंपनीच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी ही सगळी बक्षिसं यांना मिळाली आहेत. हम्म. बरोबर ना साहेब? अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. हा गोल्डन पिकॉक पर्यावरण पुरस्कार पर्यावरण व्यवस्थापनाच्या दृष्टीनं या पारितोषिकाचं हे मानचिन्ह आहे. ते उच्च दर्जा असण्याचं प्रतीक आहे. हा गोल्डन पिकॉक राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार. हा पुरस्कार म्हणजे DTPSच्या गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीचा तसंच निरनिराळ्या उपक्रमांबाबत केलेल्या प्रगतीचा गौरवच आहे. मेरिटोरियस अवॉर्ड ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून माननीय पंतप्रधानांच्या हस्ते हा पुरस्कार प्लांटच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळाला आहे. पण सर्वात महत्वाचं आणि मोठं पारितोषिक आम्हाला जे मिळालंय ते डहाणूवासियांचं प्रेम, त्यांचं सहकार्य आणि त्यांचा विश्वास. क्या बात आहे. बरं केसकर साहेब, आम्ही येतो आता. थँक्यू व्हेरी मच. अरे चला ना, मी येतो तुम्हाला सोडायला. अरे या या, अरे चल 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 चल. या.
डायरेक्टर साहेब, खरंच तुमचा हा प्लांट, तुमचं हे आधुनिक तंत्रज्ञान अगदी वाखाणण्याजोगं आहे. हो बरोबर आहे. साथीला रिलायन्स असल्यावर निश्चितच अभिमान वाटावा अशीच गोष्ट आहे. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत आम्हाला जास्त महत्वाचा आहे तो विकास. ज्या समाजात आम्ही राहतो, काम करतो, त्यांचाही विकास करणं आम्हाला गरजेचं वाटतं, कारण त्यांचं आम्ही निश्चितच देणं लागतो. आणखी एक सांगतो, डहाणू शहराचा झालेला हा विकास मला जास्त अभिमानास्पद वाटतो. अरे हा तर पांडुरंग ना. तुला सांगतो राजू, 2 महिन्यापूर्वी हा सायकलवरून पडला होता आणि हात मोडला. याच हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाले होते. फक्त आमच्या रिलायन्स पॉवर प्लांटची टेक्नॉलॉजीच नाही, तर आमचा गावच्या विकासात असणारा सहभाग हीच आमच्यासाठी जास्त आनंदाची गोष्ट आहे. ही बघा, ही रिलायन्सची अँब्युलन्स, आणि ते बघा तिकडे रिलायन्सनं बसवलेला हँडपंप आहे. आणि ही इथे रिलायन्सची शाळा. शाळा सुटली वाटतं, मुलं घरी जाताना दिसत आहेत. ये रे. धन्यवाद धन्यवाद, गुरुजी. केसकर साहेब. या रे. थँक्यू. अरे भिको, Thank you. ए भिको. ये. सर, हा काय रे, एक सांगू? सांग ना. सर, आज मला खूप आनंद झालाय. हम्म. अहो, असा जागतिक दर्जाचा इतका उत्तम थर्मल पॉवर प्लांट माझ्या गावात झालाय. सर, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी. खरं सांगू तुला, म्हणजे मलाही नक्की माहित नव्हतं रे की तिथे काय आहे, काय चालतं. आणि खरोखर नवीन तंत्राचं महत्व आज मला तुझ्यामुळे कळलं. खऱ्या अर्थी शिष्यामुळे गुरुच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. सर, ए बरं का रे, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीची माव्याची बर्फी आणली आहे. मला माहिती आहे सर. तुला कसं माहित? तुमचाच विद्यार्थी नाही का मी? ए, आणि तुझ्यासाठी पण आणलंय बरं का. चला चला चला. अरे भिकू, ए राजू आलाय रे. भिकू, ए भिकू. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप. निसर्गासोबत मिळून प्रगती करूया.